फोन हातात घ्यावा की नाही आणि पेपर वाचावा तर का वाचावा? एकही घटना पॉझिटिव्ह नाही, सारं काही नकारार्थी. रोज अशा घटना घडत आहेत. आता त्यांच्यावर बोलणं आणि पाहणं किळस आणणारं ठरत आहे. अमानुष अत्याचार, निर्दयीपणा हा कितीतरी टोकाला गेला आहे. आणि विशेष म्हणजे 10-15 वर्षाची पोरं ते 70 वर्षाची म्हातारी माणसं बिघडत आहेत. तो नाशिकचा खरात बाबा तर आहेच. झिरवळ, वैद्य बाबा ही मालिका संपल्यानंतर 2 वर्षाची मुलगी, तो पोटच्या पोरींना घराच्या आड्याला बांधून मारणारा बाप, ही सारी माणसं आहेत की माणसासारखी दिसणारी पशु जन्माला येत आहेत असा प्रश्न पडतो. आपले जेनेटिक गुणधर्म खरोखर बदलत आहेत का? म्हणजे पशुमध्ये असलेले जेनेटिक्स गुण माणसामध्ये आणि माणसांचे गुण आता प्राण्याला लागू झालेत की काय असा प्रश्न पडतो. सामाजिक संस्कारासाठी धर्म महत्त्वाचा आहे आणि धर्मासाठी, प्रसारासाठी, प्रबोधनासाठी सत्संग, प्रबोधन महत्त्वाचं आहे. जिथं लोकांना सन्मार्ग दाखवणारेच कुत्संग करीत असतील तर भोळ्या भाबड्या अथवा खचलेल्या लोकांनी आश्रयाला कोणाच्या जायचं? देवाचा आधार घेऊन जर लोकांची कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली तर एक वेळ अशी येईल तर लोकांचा देवाधर्मावरील विश्वास आणि श्रद्धा नेहमीसाठी संपून जाईल. जवळपास आज तरी ही परिस्थिती आहे. आणि असं जर झालं तर या समाजातून देवांना कायमची मुक्ती मिळेल आणि लोकांना संस्कारात बांधून ठेवण्यासाठी, विश्वासात, आचरणात समजून घेण्यासाठी या पृथ्वीवर श्रद्धेची वस्तू उरणार नाही. अशा परिस्थितीला तुम्ही अधर्म म्हणा, नाहीतर धर्माचा, देवाचा अंत म्हणा. याला कारणीभूत जर कोण असेल तर हे मध्यस्थ, बुवा बाबा, ज्योतिषी, तांत्रिक, मांत्रिक हे सगळे दलाल असणार आहेत. एक प्रश्न माझा तुम्हाला आहे, नैतिकता मोठी, श्रद्धा भक्ती मोठी की अंधश्रद्धा? तुम्ही कोणीही असाल, कसेही असाल, तरी सर्वप्रथम आपल्या मनात देव बसलेला असतो आणि त्या देवावर विश्वास ठेवून या जगातल्या प्रत्येक माणसाची, प्रत्येक धर्मातील बालकांची वाढ होत असते. हा विकास शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर होत असतो. ज्याचा तो धर्म, ज्याचा तो देव अगदी लहानपणापासून कौटुंबिक आणि सामाजिक संस्कारातून, धर्माच्या संकल्पनेतून मनात आणि मेंदूत रुजलेला असतो. मग मला एक सांगा, जन्मताच देवावर आपला विश्वास असतो, श्रद्धा असते, भक्ती असते, तो देव अचानक अविश्वासू कसा काय ठरतो? त्याच्यावरची भक्ती अचानक तकलादू कशी काय ठरते? त्याच्यावरची श्रद्धा अचानक अंधश्रद्धेची, विकृतीची जागा कशी काय घेते? या प्रश्नाचं उत्तर कधीतरी आत्मचिंतन करून आपण शोधायला हवं. जिथे अविश्वास आहे तिथं आत्मविश्वास ढळतो आणि जिथे आत्मविश्वास नाही तिथं ती माणसं बुद्धीने व मनाने फक्त विकलांगच नाही तर अशक्त असतात, कमजोर असतात. अशीच माणसं अंधश्रद्धेला खतपाणी घालतात आणि बुवा बाबाच्या नादी लागतात. तंत्र, मंत्र, पूजा, हवन अशा विधीमध्ये स्वतःच्या आत्मविश्वासाला शोधत बसतात. ही निराशाच ताकद असते बुवा बाबांची. आणि म्हणून स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. आणि दुसरी गोष्ट, देवाच्या नावानं स्वतःला कमी समजू नका, स्वतःला नैराश्याच्या गर्तेमध्ये टाकू नका. तरच तुम्ही यामधून वाचू शकता. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.